एकंदरीत काही काळामध्ये SCGP आली, एक तरुणांचा मॉब जमा झाला आणि हे आंदोलन सुरू झालं. हे हाताळण्यामध्ये सरकार कुठंतरी, आता बघा तुम्ही जसं उल्लेख केलात की हे सरकारला वेगळ्या पद्धतीनं हाताळता आलं असतं. आपल्या महाराष्ट्राचं जेव्हा हे सगळं मला वाटतंय की विलासराव मुख्यमंत्री होते, जंतर मंतर आंदोलन सुरू होतं, एक वेगळ्या पद्धतीनं ते हाताळलं गेलं. तेवढं मोठं आंदोलन देखील तेवढ्या वेगळ्या पद्धतीनं हाताळलं गेलं. म्हणजे हाताळण्यामध्ये बी कुठंतरी सरकार, मला काय वाटतं की सरकारला हा अंदाजच आला नाही. मुळात तो ज्या पक्षाने ही सगळं मुवमेंट रन केली, तो पक्ष कसा इस्टॅब्लिश झाला, तो सोशल मीडियावर इस्टॅब्लिश झाला. मग ही सोशल मीडियावरची लोक खरंच रस्त्यावर उतरतील का, ह्याला प्रतिसाद मिळेल का, ह्याला प्रतिसाद कितपत मिळेल. मला वाटतं की अशा पद्धतीनं विचार करण्यात आला. इव्हन त्यांचं सोडा सरकार म्हणून आपल्याला पण ह्याचं कमी अधिक प्रमाणात, म्हणजे हे आंदोलन इतकं मोठं होईल असं वाटलं का? दिल्लीला ह्याच्या अगोदर झालं होतं की नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पुढे जाईल असं मला वाटतं की बहुतेक लोकांचा समज नसावा. कारण ही सोशल मीडियाची काय म्हणतात पार्टी आहे, सोशल मीडियाची पार्टी आहे. सोशल मीडियामध्ये एखादा राजकीय पक्षाला सपोर्ट करणं, ओके थँक्यू, भारी, लय भारी काम करताय, लाईक शेअर करणं सोपं आहे. आणि ती पिढी रस्त्यावर थोडीच उतरेल, आंदोलन करू शकेल असा कदाचित सरकारला याचा अंदाज आला नसावा. आणि तो अंदाज चुकला आणि हे पुढं सरकारकडनं 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला पोलिसांकडनं, त्याच्यामुळे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात जास्त चिघळलं. परंतु बेसिकली हे आंदोलन होऊ शकतं का सोशल मीडियाच्या लोकांकडून, किंवा सोशल मीडियाची लोक रस्त्यावर उतरू शकतात का? पुन्हा एकदा ह्याचा अंदाजच बहुतेक सरकारला आला नाही. सरकारला म्हणण्यापेक्षा बहुतेक लोकांना त्याचा अंदाज आला नाही. आणि पण ती लोक रस्त्यावर उतरली, सरकार बॅकफुटवर आलं आणि सरकारला शेवटी राजीनामा घ्यावाच लागला. आणि जे म्हणतो आपण की ही जनरेशन जी आहे सामाजिक प्रश्नांबद्दल यांना इतकी जाणीव नाही, हे काय नुसते व्हॉट्सअप, फेसबुक आणि त्या इंस्टाग्राम ह्याची ही जमात आहे, हे काय करू शकतात का, असा सगळ्यांचा एक फेसबुक युनिव्हर्सिटी काहीतरी असा सगळ्यांचा एक समज होता. परंतु ज्या पद्धतीनं तरुणांनी हे आंदोलन आपल्या हातात घेतलं, त्यांची विचार करण्याची पद्धत बघा. आपण किती मीम्स बघतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कोट बघतोय, कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आणि किती निडरपणे त्यांनी आंदोलन केलं हे सगळ्या जगानं पाहिलं. आणि कदाचित सरकारला तो अंदाज आलाच नाही, म्हणजे आपल्यासारख्या बहुतेक लोकांना पण तो अंदाज आला नाही की काय होईल. तसं सरकारला पण अंदाज आला नाही. काय होतंय, कुठलंही आंदोलन आपण कव्हर करत असताना तुम्ही तरुण आहेत, मी तरुण आहे, हे सगळं आंदोलन होतंय तेव्हा लाठीचार्ज असेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील लाठीचार्ज जो आहे तो अचानकपणे झाला. दिल्लीत लाठीचार्ज झाला. आपण त्या विद्यार्थिनींच्या अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, अमानुष पद्धतीनं त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. तिथं जी धूर, ते काय म्हणतात त्याला, ते अश्रुधूर सोडले गेले, ते पण एक्सपायर तिथं काही निघाले. अनेक व्हिडिओ फार रक्तबंबाळ झालेले. हे कुठंतरी क्रांती त्या तरुणांमध्ये आपल्याला जाणवली गेली असं वाटतंय. क्रांती हा फार मोठा शब्द आहे. नाही, पण तसं आपण तर थोडंसं इमॅजिन केलं. पण मी तुम्हाला परत तेच म्हणतोय की हे कुणालाच ह्याचा अंदाज नव्हता की असं होऊ शकतं आणि ही पोरं असं करू शकतात आणि ह्याचा निकाल असं येऊ शकतो. जनरली काय परसेप्शन होतं की आंदोलन सुरू आहे, काही दिवस आंदोलन करतील आणि बसतील शांत, बसतील शांत. म्हणजे सरकारचा पण मला वाटतं हाच समज झाला असेल, जनरली पब्लिकचा पण तसाच समज झाला असेल. परंतु ते त्या दिवशी जी मारहाण झाली त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया लोकांमध्ये उठायला लागल्या आणि निश्चितपणे मारहाण होणं अतिशय चुकीचं होतं. आणि महत्त्वाचा काय होता, मुद्दा रास्त होता, सगळ्यांच्या जीवाशी जुळणारा मुद्दा होता, कनेक्ट होणारा मुद्दा होता की पेपर फुटतायत आणि पेपर फुटल्यानंतर सरकार इतकं का, म्हणजे पटकन ह्याच्यावर ॲक्शन का घेत नाही, राजीनामा का मागत नाही, कुणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे होतं सरकारनं. हा लोकांमध्ये रोष निर्माण व्हायला लागला. आणि टप्प्याटप्प्याने आपण बघितलो, त्यात फक्त पोरच नाही पण पोरांचे आईबाप पण सहभाग होऊ लागलेले. काही तर आपण सगळ्यांनी बघितल्या बाईट्स वगैरेमध्ये की काही भाजपचे लोकही, सत्ताधारी लोक त्यांचे मुलं देखील, ती पोरं आपल्या मायबापांविरोधात बोलायला लागली की बाबा, मग त्यावेळेस पोलिसांच्या त्यांच्या फॅमिली सगळं बघितलेलं आहे आपण. तर हे अशा पद्धतीने लोकांशी कनेक्ट होणारा मुद्दा होता. लोकांना जे चाललंय ते बरोबर, काहीच याच्यात बऱ्याच ड्रॉबॅक आहेत, चुकीचं चाललं असं बऱ्याच लोकांचा समज होता. आणि सरकार ह्याला का योग्य हाताळत नाही, का लवकर राजीनामा घेत नाही, का बरं असं करतंय, का पाठीशी घालतंय, हा प्रश्न लोकांना मला वाटतं कदाचित पडला असेल. कारण हा प्रत्येकाचा कुणी ना कुणी विद्यार्थी आहे, कुठली ना कुठली परीक्षा दिली जाते. आत्ता फक्त नीट पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आलं, पण भारतात अशा कित्येक परीक्षा आहेत ज्याचे पेपर आधीच फुटलेले आहेत. हे नीट फुटून देखील दुसरे देखील TETचा पेपर असेल आपला, कित्येक पेपर फुटत असतात सातत्याने. आणि ह्या व्यवस्थेमध्ये रिफॉर्म
कधी होणार आहे हा खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे. आणि या निमित्तानं मला वाटते की ह्याची चर्चा झाली पाहिजे. नुसता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे सोल्युशन आहे का? नाही, सोल्युशन तर हे नीट पेपर फुटी नाही. भारतातल्या प्रत्येक परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार झाला पाहिजे. लवकरात लवकर नोकऱ्यांमध्ये भरती झाली पाहिजे. त्याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ह्या सगळं या अनुषंगाने ह्या आंदोलनातनं उभं राहिलं तर मला वाटतं या आंदोलनाचं खरं फलित आहे. समजा आज ह्यांचा राजीनामा झाला पण उद्या परत हेच झालं तर दुसरा शिक्षण मंत्री पुन्हा पेपर फुटलं, किती दिवस आंदोलन करत राहायची आणि त्याच्यातनं बदल काहीच होणार नसेल. सुधारलं पाहिजे, सिस्टम सुधारली पाहिजे, ह्याच्यात धोरणात्मक बदल झाला पाहिजे. परीक्षा डिले होण्याचा एक तुम्हाला मी दुष्परिणाम काय होतो हो सांगितला. 5-6 हजार रुपये महिन्याला जो खर्च येतो त्या पोराला त्याचे मायबाप कुठून देणार हा त्याच्या समोरचा खरा प्रश्न होता. आणि खऱ्या अर्थानं तोच खरा प्रश्न आहे. ह्या जर परीक्षेमध्ये सगळ्या इनरेग्युलरिटी असणार असतील तर सामान्य लोकांनी जायचं कुठं? सामान्य लोकांना आपली परिस्थिती बदलण्याचा शिक्षण एकमेव आधार वाटतो. म्हणजे आज मी आता जिथं थांबलोय, मी शिकलो नसतो तर कुठं थांबलो असतो? काय केलं असतं आपण? बेरोजगार म्हणूनच कुठेतरी काय केलं असतं? कष्टाची काम करावं, काहीतरी करावं लागलं असतं. पोट भरण्यासाठी कुठेतरी मजुरी करावी लागली असती, कुठेतरी गटर साफ करावी लागली असती. हे वास्तव आहे. पण मला आणखी एक मुद्दा काय बघा, तुम्हाला प्रकर्षाने का सांगावं लागतोय. आपल्या देशाची परिस्थिती बघितली तर कुठल्याही पक्षाचा आपण ते कुठल्या पक्षाला समर्थन करणार नाही. तर आम्ही बेरोजगारी वाढली, आम्ही तरुणांना हाताला काम देऊ, असे बरेचसे जे आहेत आश्वासनं दिली गेली. आणि आश्वासनं दिली गेल्यानंतर आपल्याकडे भारतामध्ये बेरोजगारीचं फार प्रमाण वाढलं आहे. शिक्षण घ्यायचं, अवाढव्य शिक्षणावरती खर्च करायचा, त्यातलाही रोष म्हणावं लागेल. एक्झॅक्टली तेच म्हणालो की ही इन्सिक्युरिटी होती भविष्याबाबतीत. शिकायचं, शिकल्यानंतर डिग्र्या घ्यायच्या, पुढं काय भविष्यच नाही. अभ्यास करायचा, परीक्षाच कॅन्सल, पुढं काय ही सगळी इन्सिक्युरिटी तरुणांना दिसत होती. आणि ही तरुणाई वेगळी आहे. ही चौकस लोक आहेत. ही म्हणजे आपण त्यांच्याबद्दल काय समजत असे ना, पण त्यांनी दाखवून दिले की त्यांना सगळं माहिती आहे, काय चाललंय काय नाही. तुम्ही सांगण्याची त्यांना गरज नाही. ते अपडेटेड आहेत. भले तुम्हाला ते मोबाईलमध्ये दिसत असतील पण त्यांना सगळं माहिती आहे. फक्त भारतातलंच माहीत नाही आहे, तर जगभर काय चाललंय हे सगळं त्यांना माहीत आहे. आणि आपण कुठं आहोत हे त्याचा ते रिअलाईज करतात. आणि मला वाटतं त्यातनं हे आंदोलन जास्त मोठं झालं. कॉक्रोच जड गेलं. कॉक्रोचच्या नावावरनं सुरू झालेलं आंदोलन पुढाकार त्यांनी घेतला, ह्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु मी म्हणतो की हे कॉक्रोच किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं आंदोलन नाही असं मला वाटतं. तरुणांनी उत्स्फूर्तपणे ह्याच्यात सहभाग घेतला कारण तो मुद्दा कनेक्ट होणारा होता. आणि ह्याच्यावर कुणीतरी पुढाकार घेतोय, आपण आता मागं नाही हटलं पाहिजे असं तरुणांना वाटलं. आणि तरुण बोलायला लागल्यामुळं बाकीच्या लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागलं. आपण बघितलं की अनेक राजकीय पक्ष किती दिवस या आंदोलनापासून अलिप्त राहिली, परंतु आंदोलनात तरुणांचा सहभाग बघितला. आणि ती घटना जी घडली मारहाणीची, त्याच्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली. आणि त्याचं फलित म्हणजे हा राजीनामा झालेला आहे. परंतु परत मी हेच म्हणतो की नुसतं राजीनामा हे सोल्युशन नाही होऊ शकत, ठरू शकतं का? कारण दुसरा माणूस येऊन बसला आणि परत हीच प्रोसेस होणार असेल. कुठला नीट पेपर आणखी परत पेपर फुटे झाले की मग अजून आंदोलन, पुन्हा अजून CGP, पुन्हा कॉक्रोच, किती दिवस चालत राहणार आहे? आता सरकारनं घोषणा केली की आम्ही कायदे वगैरे करू, असं करू तसं करू, पण देशात हजारो कायदे आहेत. त्या कायद्यामुळं ते क्राईम थांबलाय का? हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा विषय आहे. आणि कुठेतरी धोरणकर्त्यांना तो केला पाहिजे. सामान्य लोकांना वाटलं नाही पाहिजे की आपल्यावर अन्याय होतो किंवा एक व्यवस्था आहे तिथं मला न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी धोरणकर्त्यांवर आहे. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं ते झालं तरच ह्याचं फलित आहे. नाहीतर कायदे कानून किती कायदे आहेत भारतात. IPC जर गुगल केलं तर एवढे कायदे सापडतील. थांबलाय क्राईम नाही. ते सोल्युशनच नाही. तुम्हाला बेस सुधारावा लागेल, बेस पारदर्शक करावं लागेल. माझ्यासोबत होते आम्ही, माझे सहकारी जे आहेत, आम्ही फील्डवरती काम करणारे आहोत. आणि फील्डवरती काम करत असताना आज आम्ही एका प्रेसला अटेंड करायला गेलो होतो. आणि प्रेसमध्ये तिथंच आम्हाला आमच्या मोबाईलच्या बातमी ब्रेक झाली की राजीनामा झाला म्हणून. मग आम्हाला राहिलं नाही. आमची तशी तर फार इच्छा होती की आम्ही दिल्लीपर्यंत जंतर मंतरवरती जावं. पण हे सर जसं म्हणले की जेव्हा माझे मित्र जसं म्हणले की हे कुणालाच वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या लेवलवरती आंदोलन जाईल. आणि कुणाचं माहीत नाही, ॲटलिस्ट मला तर नव्हतं वाटलं. म्हणजे मलाही तसं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या लेवलवरती जाईल. कारण काय होतं की सरकारचे पाठीमागलचे काही आपण जर कार्यकाळ बघितला, मी कुठल्या सरकारबद्दल बोलत नाही, कोणाही पक्षाचा असेल तो कार्यकाळ बघितला, तर त्यातनं आपल्याला असं जाणवत होतं की म्हणजे रिअलाईज होत होतं की आपल्याला हे असंच चालेल आणि थोडे दिवस पण संपून जाईल. पण आज मोठा जो विजय आहे तो राजीनामाच्या अंती मिळाला. पण हा आम्ही जेव्हा चर्चा करत असतो ना, विजय हा इथपर्यंत न थांबता हे मेन जे बेस स्ट्रक्चर आहे ते मजबूत झालं पाहिजे, पारदर्शक झालं पाहिजे. ज्या अशा पद्धतीनं जर परीक्षाच फुटत असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य हे सिक्युअर आहे का
यात देखील चर्चा होणं फार गरजेचं आहे. एका शिक्षण मंत्री धर्मेंद्र म्हणजे प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणून हा विषय सुटत नाही. पण एक मूळ मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आपल्याला, काय की इथं आता तरुणाई बोलायला शिकली, Exactly. तरुणाई रस्त्यावरती उतरू शकते हे आणि वेगळ्या सिद्ध झालं. पद्धतीनं तुम्हाला परेशान पण करू शकते. परेशान पण करू शकते आणि हे सरकारला हलक्यात घेऊ सिद्ध नका. झालं आणि सरकार दुसऱ्यांदा बॅकफुटवरती आलं, हे महत्त्वाचं आहे. आणि आपण ह्या परत एकदा असंच या विषयावरती आपण बोलूयात सर. अजून कुठलं एखादं आंदोलन असेल तर आपण कव्हर करायला जाऊ, पण चर्चा झाली पाहिजे, हे मात्र महत्त्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.